कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। यार हो तू इथे काय करतेस? तेच दागिने आहेत ना जे चोरीला गेले म्हणून भर लग्नामध्ये तुम्ही माझी आणि माझ्या आईबाबांची झडती घ्यायला निघाला होता। तुमच्यामुळे माझा आणि माझ्या आईबाबांचा केवढा मोठा अपमान झाला, मला बेजबाबदार ठरवलं गेलं। गप्प बस ग। मग बसणार नाहीये मी आता। माझं नशीब चांगलं म्हणून मला इतका चांगला नवरा मिळाला, त्याचा माझ्यावर विश्वास आहे। 4 चौघात माझ्या आईबाबांची इब्रत जाऊ नये म्हणून 50 लाख रुपये खर्च करायला तयार झाला तू। हाच प्लॅन होता तुमचा, स्वतःचे दागिने लपवून ठेवायचे आणि माझ्या नवऱ्याला लुबाडायचं। रिलॅक्स रिलॅक्स वसुंधरा, किती विचार करतेस तू? हा? आणि हे बघ ना, आकाश एवढे पैसे खर्च करू शकतो आणि असं समज की त्यांनी हे दागिने तनयाला लग्नाची गिफ्ट म्हणून दिले। लाज नाही वाटत तुम्हाला? लाज कशी नाही वाटत हो तुम्हाला? एवढी संपत्ती वैभव आहे तरी तुम्ही एवढा हावरट कशा? ए, तोंड सांभाळून बोला। माझ्या कुटुंबाच्या वाईटावर टपल्यावर मी गप्प बसणार नाही। हो, फक्त ओळखलंय मी तुम्हाला। खोटारडे आहात तुम्ही। तुमची मैत्री पण खोटी आणि तुमच्या मुलीचं प्रेम पण खोटं आहे। पैशासाठी मुलीला लग्न करून पाठवलं ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुमच्या हातचा भावलं नाही बनून राहणार, कळलं? आणि आता काही झालं ना तरी मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, समजलं? काय करताय तुम्ही? ग बघत होते तू खरी आहेस का ते, म्हणजे तूच वसुंधरा ठाकूर आहेस का हे बघत होते। एवढी हिम्मत? एरवी तोंड वर करून सुद्धा बघत नाहीस आणि आज एवढी हिम्मत? एक सांगू का तुला, माणूस जेव्हा धुतल्या तांदळासारखा असतो ना तेव्हा करतो एवढी हिम्मत। तू आहेस तशी। आणि तुला काय वाटलं ग, तू माझं पितळ उघडं पडायला लागल्यावरती मी गप्प बसीन असं वाटलं तुला? माझ्याकडे ना खूप गोष्टी आहेत सांगायला जयश्रीला। सांगू सांगू का की कसं तुझ्या आई बाबांनी खोटं बोलून तुला आकाशच्या गळ्यात मारलं ते? का हे सांगू मी की तुझा पहिला नवरा अजून जिवंत आहे? सांगू? हं? बघू ना आकाश तुझ्यावर किती विश्वास ठेवतो ते। मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार। कितीतरी वेळा तुम्ही ब्लॅकमेल केलं ना मला या गोष्टीवरून, पण आता नाही। आकाश रावांना मी सगळं खरं खरं सांगून टाकलं। एक एक गोष्ट सांगितले, काहीच शिल्लक ठेवला नाहीये। हे खोटं आहे। खोटं बोलतेस तू, साफ खोटं। नाही हो, खोटं नाहीये। खोट्याचा आधार घेण्याची गरज तुमच्यासारख्या लोकांना लागते, मला नाही। आणि काही झालं ना तरी मी आकाश रावांना सगळं खरं सांगणारच होते। त्यांचा हक्कच आहे तो। माझ्या आई बाबांमुळे मी आतापर्यंत गप्प बसले होते, पण आता नाही। आता माझं आणि आकाशरावांचं नातंच इतकं घट्ट झालं ना की आम्ही एकमेकांना काही शेअर करू शकतो, एकमेकांना समजून घेऊ शकतो।
त्यामुळे विशाखा भालेकर, मला घाबरवण्यासाठी आता तुमच्याकडे काहीच उरलेलं नाही. अजून एक गोष्ट सांगू, आता मी इथून सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे. दागिने चोरीला गेलेत ना, कंप्लेंट नको फाईल करायला. बघू आता काय होतं ते. वसुंधरा, वसुंधरा, ऐक 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 ऐक. आम रिअली सॉरी. ऐक ना, असं काही करू नकोस. माझ्यासाठी नाही, निदान माझ्या तनयासाठी तरी. हो, नाटक असं तरी करत जे लोकांना खरं वाटेल. माझ्यावर याचा काही परिणाम होणार नाहीये. तुमचा खेळ तसा मला. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? खरंच का मध्यमवर्गीय घरातली साधी मुलगी आहे, पण तुमच्यासारखं पैशासाठी स्वतःच्या मुलीला वापरण्याची वृत्ती नाहीये माझी. थँक्यू, माझं काम सोपं केलं. येते. वसुंधरा ऐक, वसुंधरा ऐक माझं. मामा, काय झालं आणि काय म्हणाली ती? काय ऍक्शन घ्यायची असेल तर कळवा. मी खूप घाई करतेय का? आधी आकाशावांना कल्पना द्यायला हवी होती का? पण वेळच नाहीये माझ्या हातात. नाही, पुरावा मिळाला तर ताबडतोब पोलिसांकडे गेलं पाहिजे, तरच विशाखा मॅमचं कारस्थान सगळ्यांसमोर येईल. आकाशा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. वसुंधरा, कुठे गेली होतीस तू? आम्ही सगळीजण कधीपासून वाट बघतोय तुझी. कुठे गेला तुम्ही? वसुंधरा, आत्ता घरासाठी वेळ मिळाला तुला? जयू, पण आपल्याला सांगून जायला काय होतं तिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.